गणेश्वरा गणेश्वरा चौदा विद्येच्या सागरा चौदा विद्येच्या सागरा बुद्धिदायका लंबोदरा बुद्धिदायका लंबोदरा शुभंकरा शुभंकरा मूळ माया प्रणवरूपिणी मूळ माया प्रणवरूपिणी शिवशक्ती देणारायणी शिवशक्ती नारायणी तवती स्वामिनी शरणी तवती जगत स्वामी चिंतामणी मोरया चिंतामणी हरि अवतारा पुरुषोत्तमा हरि अवतारा पुरुषोत्तमा वाढविली हरिभक्ती महिमा वाढविली हरिभक्ती महिमा अवतार तो सर्वोत्तमा अवतार तो सर्वोत्तमा गणेश नामा मोरया गणेश नामा ओम गणगणपते नमः ओम गणपतये नमः
श्रीनाथ महाराज श्री मांडेश्वर महाराज श्री गोपाळ कृष्ण श्री महाराज सत्यनारायण महाराज आई रुबाई माते विठ्ठलादेवी माते पावणादेवी माते आई नवलादेवी माते आई महालक्ष्मी माते हर 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 महादेव कैलासवासी राजाराम सावंत बुवा कैलासवासी दयाळ बुवा कैलासवासी सीताराम तिर्लोकर मास्तर सुप्रसिद्ध भजनकार गुरुवर्य रामदास कासरे बुवा कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा साऊंड वाल्यांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. अतिशय उत्तम साऊंड आहे. कारण आमचा आता वय झालेला त्याच्यामुळे असं साऊंड असतो की आमका जरा आराम वाटता.
धन्यवाद. Oh
अभंगाची गोडी करी या सवेरी तुझी पुण्य जोडी पंढरी गपजसा गपजसा सा गसा गसा पजसा गपजसा गपजसा अरे गरे सारे गपजसा गपजसा अरे गरे गपमा गपधा वजसा वजसा आज उभा या माळावर पंढरीचा हरी उभा तिरलोक रामनेरी अरे
सत्यभामा वैजयंती माळ किरीट कुंडले वैजयंती माळ किरीट कुंडले
नमस्कार मंडळी. गजर आहे. हे नवीन युग आहे, म्हणजे विज्ञान युग आहे. विज्ञानाने एवढी प्रगती केली आहे की आज मनुष्य जीवन सुखकर झालंय, आपलं अतिशय सुखकर झालंय. पण थोडा विचार केला, ग्रंथांचा जर विचार केला तर आपल्या साधू संतांनी, आपल्या ऋषीमुनींनी हे ग्रंथामध्ये पहिल्यांदा लिहून ठेवलं आहे. तेच आता हे आपले वैज्ञानिक सगळे सिद्ध करतायत, विज्ञानाचा आधार देऊन. पण आता हे विज्ञान शाप का वरदान हेच आपल्याला समजत नाही. कारण का आपण बऱ्याच प्रकारे आहारी गेलो आहोत काही काही गोष्टींच्या, आणि त्याच्यामुळे हे विज्ञान आपल्याला वरदानाच्या ऐवजी शाप वाटू लागले आहे. बघा, तोच हा एक विषय आहे, या गजरातून मांडण्याचा प्रयत्न करतोय. काय चुकलं मागलं तर क्षमा करा, सांभाळून घ्या. कोणाचं मन दुखवण्याचं किंवा कोणाचा हेतू दुखवण्याचा ह्याच्यातून प्रयत्न नाही. जे वास्तव आहे ते मांडायचा प्रयत्न करतो. तुम्ही सगळे आमचे मायबाप आहात, कदाचित काही चुकलेलंही असेल. विनंती करेन की ते सांभाळून घ्या, आणि चांगलं असेल ते निश्चित तुम्ही अंगीकारण्याचा प्रयत्न करा. पांडुरंगा 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 मोबाईल ने केला मानव नंगा. पांडुरंगा मोबाईल ने केला मानव नंगा. पांडुरंगा मोबाईल ने केला मानव. मोबाईल म्हणजे खरोखर जीवनावश्यक वस्तू झालेली आहे. पण आम्ही एवढे आहारी गेलो आहोत त्याच्या की आज आपण बाकी सगळं विसरून गेलो आहोत, फक्त त्या मोबाईलच्या प्रेमामध्ये पडलो आहोत. बघा, तेच सांगायचा या प्रयत्न या गजरातून करतोय का. पांडुरंगा मोबाईल ने केला मानव नंगा. भक्त होता त्यांचा तू सांगाती. आपण काय म्हणत होतो पांडुरंगाला, जे ते जातो तेथे तू माझा सांगाती. म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग आपल्या बरोबर होता. ज्या ज्या वेळी आपण कुठे जात होतो त्या परमेश्वराचा धावा करत होतो. आपल्याला खात्री होती की माझा पांडुरंग माझ्या बरोबर आहे. पण आज आपल्या बरोबर कोण असतो? पांडुरंग नाही. जेथे जाती भक्त होता त्यांचा तू सांगाती. आता देव झाला, आता देव पांडुरंगा, तू आता देव नाही.
आता देव झाला, आता देव झाला भ्रमण म्हणतो सदैव त्यांच्या हाती. हो एवढे तुला हात मारणार नाही, पण खिशात मोबाईल घेतला की नाही ते आठवणीत बघणार. कारण जिथे जातो तेथे त्या मोबाईलला सांगतात. आता भक्त लोक बाबा तू आता आमचा सांगत येस, चांगला आहे मोबाईल. समजा आपण दूरवर गेलो कुठेही जंगलामध्ये आपल्यावरती काही प्रसंग आला आणि त्या ठिकाणी जर मोबाईल रेंज असेल तर आपण झटकन फोन करून कळवू शकतो वरच्या माणसांना, अरे माझ्यावर हे संकट आलंय. एवढा चांगला मोबाईल आहे. पण अति वापर झाल्यामुळे काय होतं बघा. भक्त होता आता देव झाला भ्रमण म्हणतो सदैव त्यांच्या हाती. प्रातःकाळी उठताक्षणी, सकाळी सकाळी उठताक्षणी, प्रातःकाळी उठताक्षणी स्मरत होते तुला. जागा होत होता, झोपेतून जागा होत होता, पहिले तुझं स्मरण करायचा, तुझं नाव घ्यायचा, दोन्ही हात जोडून तुला नतमस्तक व्हायचा, दोन्ही डोळ्याने आपला हात बघायचा आणि नंतर दिनचर्या चालू करायचा, भूमीला वंदन करायचा. का मंडळी उठल्यानंतर पहिल्यांदा या भूमीला वंदन केलं पाहिजे उभं राहण्यापूर्वी. याचं कारण काय तर ज्यावेळी आपण उभं राहतो या भूमीवरती त्यावेळी ती भूमी म्हणजे साक्षात लक्ष्मी माता, तिच्यावरती आपण पाय देऊन उभे राहतो आणि ती आपला दिवसभर सांभाळ करत असते. म्हणून पहिला नमस्कार तिला करायचा, आज माझ्या हातून जे काही चुकेल मला क्षमा कर. कारण का तिच्यावरती पाय देऊन आपण चालणार असतो, म्हणून त्या लक्ष्मी मातेला नमस्कार करायचा असतो. म्हणजे पूर्वी बघा आपण उठल्यानंतर देवाचं नामस्मरण करायचे, पण आता काय झालंय आता जागे होता, आता जागे होता, आता जागे होता पापी मेसेज कोणी राहिला. पहिलो मोबाईल हातात घेणार, तेव्हा तुझं नाव नाही, मॅसेज कोणी पाठवला गुड मॉर्निंग किंवा इतर नाही. म्हणजे पहिल्यांदा हातात मोबाईल घेऊन ते मॅसेज बघणार, बाबा आपला मॅसेज आलाय का, आपल्या प्रियकराने आपल्याला मॅसेज पाठवला आहे काय. या मॅसेजची तुम्हाला एक गंमत सांगतो. मॅसेजची एक गंमत सांगते तुमका. त्या दिवशी असाच झाला, एक बाई मुंबई का गेली, चांगली म्हणजे नवऱ्यान तिका नेऊन एसटीत वगैरे बसवला. मुंबई का पोचल्याबरोबर कामासाठी गेली होती, तिका काम बी मिळाला. ताबडतोब तिना मॅसेज पाठवला आपल्या नवऱ्याका पोचलेल्याचो. काय झाला तो मॅसेज चुकून गोवाक जाऊच्या ऐवजी दुसऱ्याच माणसात गेलो आणि तो त्या बिचाऱ्याची त्याच दिवशी बायको गेलेली होती. तो अंत्यविधी आटपून आपल्या घरा काय गेलो होतो, आंघोळ बिंघोळ केला आणि सहज मोबाईल बघून उघडला की बघता तर मॅसेज काय होतो, मी तुमच्याकडून निघाले ते सुखरूप पोचले, माझी कामधंद्याची आणि राहायची सुद्धा इथे व्यवस्था झाली आहे, आता लगेचच 2 दिवसात तुमका पण बोलवून घेते. त्या घाम फुटलो परत आंघोळ केला. म्हणजे ही मॅसेज बघा प्रत्येक गोष्टीत माझ्या म्हणजे एका जरी गेली ना पोरा तरी तो मोबाईल घरी ठेवीत ना, तिकडे घेऊन जातो आणि त्याचा मॅसेज काढला. म्हणजे एवढे आपण आहारी गेलो आहोत बघा. आता जागे होता पारती मॅसेज कोणी राहिला. मकरंद फुलवी जैसा भूंगा रंग होरी भक्त तुझे
बघा, रंग होळी भक्त तुझे, रंग होळी भक्त तुझे रे गात होते भजनाची. देवाच्या पुढे बघा गणपती बाप्पा आले की आपण काय करायचो, दिवसभर आपण नामस्मरणामध्ये असायचो नाही, भजन आरती दिवसभर तल्लीन लोक. पण आता काय करतात, आता कोणाला आरती पण येत नाही, भजना पण येत नाही आणि आमका कोण बोलवीत पण नाही, अशी अवस्था आली झाली आहे. 10 वाजता दरवाजा बंद करून घेतो म्हणतात वेळ झालो, आता आज नको, उद्या लवकर 7 वाजता येणार असतं यावं. पूर्वी आम्ही फाटपटी 5-5 वाजता जायचे, लोक आमका आवडीन बोलायची, चायचा तपेला ठेवलेलाच असायचा ह्याच्यात चुलीवर. किती ती भजना रात्रभर येऊन घरची बाई झोपायची नाही, पण आता 10 वाजले की कडी घालतो. भजन कीर्तन कोणा का आता नको, काय झाली अवस्था बघा. आणि कोण पाठ पण करून मागत नाही, त्या खागा काम कोण करता आता ऐका. भजन रंग होळी भक्त तुझे गात होते भजनाची. भ्रमण ध्वनी तुझ्या सामुळीची करुणा ऐकविली. अरे भ्रमण ध्वनी तुझ्या सामुळी आता तुला ते ऐकविली. हो आपण मोबाईल समोर ठेवलो की गणपती ऐकता. कोणाचा भजन हरियन बुवांचा ऐक बाबा, कोणाचा वाचता भजन मुंगेकर बुवांचा ऐक बाबा, कोण कष्टयोग मागत नाही, अशी अवस्था. पूजा पाठ विधी सारे मोबाईलला आता सांगतो. अरे पूजा पाठ विधी सारे आता ब्राह्मणाची पण गरज लागत नाही, कारण त्या मोबाईल मध्ये सगळे मंत्र गोष सगळे लोकांकडे बाजू ठेवतात. तो मोबाईल जसा सांगता तशी पूजा करतात. मम म्हणा मम म्हणता, पाणी सोडा पाणी सोडा, घटाची काही गरज नाही बघा. पूजा पाठ विधी सारे मोबाईलला आता सांगतो. नाही पाठ पुन्हा स्तोत्र मंत्र भ्रमण ध्वनी गातो. अरे नाही पाठ पुन्हा स्तोत्र मंत्र तोही भ्रमण ध्वनी गातो. याच्या संगतीत याच्या संग बाबा याच्या पांडुरंगा याच्या संगतीत मानव झाला मुलगा. याच्या संगतीत मानव झाला मुलगा. पांडुरंगा मोबाईल मुळे काय काय गेलंय मंडळी बघा. पाठी पुस्तक गेली लेखनी लेकराची सारी खेळली. पुस्तक गेलं, पेन्सिल गेली, वही गेली, सगळं गेलं. आता सगळं मोबाईल मध्ये असतं बघा. पुस्तक घ्यायची काय गरज नाही, फक्त गुगलला सर्च मारायचा. एकदा सांगायचं रे मागा इतिहासाचा धडो पाठव, आवडतो पाठव. पुस्तक गेला, लिहिण्याची काय आता बघा यो गजर मी मोबाईल आता वही आणली, कागद आणलं, मोबाईल मध्ये लिहून आणलं. त्याच्या कागदाची काय लेखणीची काय गरज नाही, सगळा याच्यात हा आता एवढा सगळा त्यांना खाऊन टाकला ना बघा. म्हणजे ह्या मोबाईल मुळे काय काय गेलं, मुलांची खेळणी सुद्धा गेली. आजपर्यंत मुलं बघा अंगणामध्ये विटी दांडी लगोऱ्या असे खेळ खेळत होते, अंगणातले खेळ खेळत होती मुलं. एवढा आनंद होता त्यावेळेचा, म्हणजे आम्ही उपभोगलो आहे सगळं, आम्ही सगळं आनंद लुटलो बघा. पण आताच्या पोरांच्या नशिबात तो नाही. आताच्या पोरांका फक्त मोबाईल हातात हवं, बाकी काय नको. आणि त्या मोबाईल वरती खेळत राहणार. काहीतरी कोपाळात बसणार, मी दोघे जण तिकडे असतात, एक मित्र इकडे असतात आणि ह्यो मग मार हे मार 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 हे कोण म्हणजे हे गेम चाललेले असतात बघा. त्याच्यामुळे काय झाला, मुला मैदानी खेळ विसरले. जे पूर्वीचे आपली काय काय जे खेळणी होती ती नाहीशी झाली. सिटी कोणाच्या हातात आता दिसता
अहो आम्ही जत्रे घ्यायचे ना पाडगावच्या, आई शपथ सांगते तुमका, घरात ना 4 आणे मिळायचे, 5 पैशाचो बेल घालायचे आम्ही, 5 पैशाचो बेल, उरलेले 20 पैसे आमका, त्याच्यात 10 पैशाची शिटी घ्यायच्या. एवढी सुंदर शिटी फुकट घरात जायचे, घरात जायपर्यंत त्याच्यात एवढी चुकी भरायची ती फेकून द्यायची लागायची. पण ती मजा वेगळी होती हो. आता या पोरांच्या हातात खेळणी आहेत, फक्त याकच खेळ ना या दिलेला सगळ्यांचा मोबाईल. मोबाईल बघा, पाटी पुस्तक गेलेले कणी, लेकरांची सारी खेळणी, टीव्ही रेडिओ घड्याळ गेले, टीव्ही रेडिओ घड्याळ गेले, आता एकला भ्रमणध्वनी. टीव्हीची पण आता काही गरज नाही, घड्याळ तर नकोच. बघा कोणाच्या हातात घड्याळ असता, जर कोणाक विचारलं असेल किती वाजले, पटकन पॅन्टची धार घालता, बाहेर काढताना बघता, मग सांगता 4:15 झाले. घड्याळ गेला, टीव्ही गेले, रेडिओ तर दिसतच नाही, टेप रेकॉर्ड दिसतच नाही, हे सगळं त्या मोबाईलने खाल्ले आहे बघा. टीव्ही रेडिओ घड्याळ गेले, आता एकदा भ्रमणध्वनी. हुशारीच्या त्या पत्रांची ओढ कुणाला आता उरली. पूर्वी बघा आपला जर कोण प्रियकर, आपला प्रियजन आपले कोण मुंबईला गेले की आपल्यापासून दूर गेले की 8-8, 10-10 दिवस लागायचे पत्र यायला. ती येईपर्यंत आपण व्याकुळ असायचो, कधी एकदा त्याच्या खुशालीचा निरोप येतात नाही. एवढं त्यावेळी लोक आतुरलेली असायची, आई वडील त्याच्या पत्राची वाट बघत असायचे. पण आता परिस्थिती अशी झाली आहे, कोण पत्र पाठवितच नाही. आत्ताच आमच्या डिपार्टमेंटने, मी पोस्टात होतं, मी रिटायर झाले, आता आमच्या डिपार्टमेंटने सगळं रस्त्यावरची पेटीओ काढून टाकला नाही का, त्याच्यात कोण पत्र आता टाकीत नाही. नाहीतर गोन लेटर मिळायची, पत्र मिळायची त्याच्यात, एवढी त्याच्यामध्ये. पण त्या पत्रामध्ये जी माया होती, जी आपुलकी होती, ती आपण हरवली आहे मंडळी. नुसती पत्र गेले याचं वाईट वाटत नाही, त्याच्याबरोबर माणुसकी गेली, माया गेली, दया गेली, सगळं प्रेम गेलं आहे बघा. आणि त्याची जागा ह्या मोबाईलने. कारण का आता मुंबईत झील गेलो की ताबडतोब औषध पण हल्ली दिलेला असतं त्या फळकू, ताबडतोब तो आहे तुझ्याकडनं आईले ना सुखरूप पोचलो. एवढं ह्या मोबाईलने सगळा केलेला बघा. त्या दिवशीची गंमत सांगते तुमका, आमच्या एका चाळीत एका पोरीचं लग्न झाला. लग्न झाल्यानंतर ती गेली, नाक्यावर गेल्यानंतर एवढी ढाय मोकळून रडूक लागली, बापसाक वाटला माका सोडून जाता म्हणून की काही रडता. ताबडतोब बापसान मैत्रिणीका बोलवला, गो म्हणा गो सकू तू तरी त्यांनी बोल ना त्या पोरात जरा समजावं, आता काय जावकच हवा ते का म्हणून त्या समजावून गेला. गो रडतच कशा, त्या म्हणता माझो मोबाईल घरात राहिलो, आपलं चार्जर घरात राहिलो. मोबाईल घेऊन येली पण चार्जर विसरली तिकडे घरात. म्हणजे एवढी ओढ लागलेली ह्या बघा, ह्या मोबाईलने एवढा आपल्याला वेळ लावला आहे का. आता पाहता मॅसेज कुंकन, आता पाहता मॅसेज कुंकन, आता पाहता मॅसेज कुंकन, हसू येते त्यांच्या गाली. देशी दूर, सगळ्यात वाईट गोष्ट जर कुठली असेल तर ही बघा. दूर देशी, दूर देशी पुत्र, दूर देशी पुत्र पाजी पित्या गंगा. आताची मुलं जी शिकली आहेत, बापाने आयुष्यभर काबाड कष्ट करून पोरांना शिकवलं, उच्च शिक्षित केलं, ती मुलं फॉरेनला गेली. पण फॉरेनला गेल्यानंतर आपल्या बापाच्या अंत्यविधीला सुद्धा ती मुलं येत नाहीत. तिकडूनच सगळं दर्शन घेतात. कशावरती? मोबाईलवरती व्हिडिओ कॉल करतात आणि भटाका सांगतात तुझा काय पॅकेज आहे आम्ही पाठवतो, तू सगळा करून घे वर्षाचा. म्हणजे तिकडून आई बापाच्या तोंडामध्ये पाणी घालतायत बघा. सुविधा जरी चांगली असली तरी त्याच्यामध्ये आपण काय गमावलं हाही विचार करायला पाहिजे. ऐका, दूरदेशी दूरदेशी पुत्र पाणी पित्या गंगा, दूरदेशी पाणी गंगा.
जीव गावचा घास न उरला, जीव गावचा घास न उरला, चांदोबा माझा ध्यास डोळा. आई किंवा ताई काय करायची, बाळाला कडेवर घ्यायची आणि अंगणभर फिरवून त्याला प्रेमाने घास भरवायची. बाळ जर खात नसेल तर त्याला सांगायची, अरे हा घास चिवूचा, हा घास खाऊचा. तो मग सांगतो मामा, पण आत्तीच्या पोरांका याची काय गरज नाही. औस काय करता, पोराका कार्टून लावून देता आणि त्या कार्टून दाखवून फटके झाले तरी मारता आणि ती का भरवता. म्हणजे पोरांका जेवूचो घास पण नाही आणि काऊचो घास पण नाही. अहो चिवू आणि काऊच गेली नाही, त्याच्यामधून बाळाला मिळणारी आई बाबाची माया घेते. किती हरवलंय आपण, आपल्या संस्कृतीला आपण विसरत चाललो आहोत. जरूर घ्या उपभोग चांगल्या गोष्टीचा, पण त्यावेळी आपली संस्कृती मंडळी विसरू नका. हात जोडून सगळ्यांना विनंती आहे का. जीव गावचा घास न उरला, चांदोबाचा ध्यास डोळा. आता गावनी कार्टून म्हणती, बाळाला कार्टून दाखवून काय सांगतात आई, आता गावनी कार्टून म्हणती, देव देव रे लढीवाळा. अंगाई ही आई विसरली, ओव्यांची रीत सरली. आई कधी आता गाताना ऐकत का हो, अंगाई बाळासाठी झोपण्यासाठी पूर्वी बाळ जरी रात्री कधी उठलं तरी आई झोपटून त्याला अंगाई म्हणून झोपवायची. आता काय करतात, अंगाई ही आई विसरली, ओव्यांची रीत सरली. बडबड गीते ऐकवणी त्या झोपटली बाळाची नवीची. बडबड गीते ऐकवतात, बडबड गीते ऐकवणी त्या झोपटली बाळाची नवीची. कसा बाळही म्हणून आता काय होता, त्याला सुरुवातीला झोपताना बडबड गीत ऐकून लावतो. त्याच्यामुळं पोरगी सुद्धा आता एवढी मस्तीखोर बनतं. थोड्या दिवसात औशी वागसाक वाटतं की काय या पोराका कसं गेलं मग घातले. पोरांची काय चूक नाही त्याच्यात. आम्हीच त्यांच्यावर मुळाचे संस्कार करायला पाहिजे, ते विसरतो आहोत मंडळी. ते संस्कार आपण केले पाहिजेत, तरच पुढची भावी पिढी चांगली घडणार आहे. बडबड गीते ऐकवणी त्या झोपटली बाळाची नवीची. कसा बाळही, कसा बाळही, कसा बाळही करी नसे रंगा. कोणी कुणाशी येथे बोलेना, कुटुंबात संवाद चालेना. आई घरी आल्यानंतर इथे काय किंवा मुंबईला काय नोकरीवरून जरी परत आली, कारण आता दोघंही नोकरी करतात, संध्याकाळी आल्यानंतर पूर्वी काय व्हायचं, आई वडील एकत्र घेऊन बसायचे, मुलांना शिकवायची, काहीतरी अभ्यास करून घ्यायचे किंवा गप्पा गोष्टी व्हायच्या. सगळं कुटुंब एकत्र जमायचं. नंतर एकमेकाचा दिवसभरचा सगळा आपण अनुभव सांगायचे, एकमेकाची सुखदुःख वाटून घ्यायचे. पण आता काय, संध्याकाळी जो तो घरी येलो की आपल्या खिशात तो मोबाईल काढला की आपल्या हातात घातला. कोण कोणाशी बोलत नाही, मुलगा बापाशी बोलत नाही, बाप मुलाशी बोलत नाही, बायको नवऱ्याशी बोलत नाही, नवरा बायकोशी बोलत नाही, आई वडील मुलांशी बोलत नाही. अशी सध्या परिस्थिती झाली आहे. कोणाचा आपला संवाद तुटला या मोबाईलमध्ये. आणि ही वस्तुस्थिती आहे, ही अतिशय धोक्याची घंटा आहे मंडळी, पुढच्या भावी पिढीसाठी, पुढच्या आयुष्यासाठी. म्हणून सांगतो ऐका, कोणी कुणाशी येथे बोलेना, कुटुंबात संवाद चालेना.
भ्रमरध्वनीच्या नावे ते किंमत उरली नाना. घराला इना घरपण उरले सिनेमाचे थिएटर झाले. घराला घरपण राहिलं का मंडळी? संध्याकाळी आल्यानंतर किंवा दिवसभर काय होतं बघा, तो आपला मोबाईल काढतो. कोणाला आवडतो युट्यूब आवडतात, युट्यूबवर गाणी ऐकतात. कोणाला पिक्चर आवडतो, पिक्चर बघत बसतात. कोण हास्य जत्रा बघित म्हणजे तो आपापल्या स्क्रीनवर असतो बघा. म्हणजे हे घर आता घर पण त्याला राहिलं नाही. आणि हे घर राहिलं नाही, हे घर म्हणजे जणू सिनेमाचं थिएटर झालंय मंडळी. केवढं दुःखद बातमी आहे ऐका. घराला इना घरपण उरले, घराला इना घरपण उरले सिनेमाचे थिएटर झाले. भ्रमरध्वनीचे संकट मोठे, भ्रमरध्वनीचे संकट, भ्रमरध्वनीचे संकट मोठे डोळ सहित होती आकडे. सगळ्यात मोठा धोका जर काय असेल तर मंडळी याच्या पुढची पिढी दृष्टीहीन होणार आहे. शास्त्रज्ञही सांगतात, ज्यांनी मोबाईलचा शोध लावला तेही आता सांगतायत त्याच्यामुळे माणसाची दृष्टी कमी होते. बघा आमचे आई वडील, आमचे आजी आजोबा 100 वर्ष जगले. 90-95 वर्षापर्यंत डोळ्याला चष्मा लागला नव्हता. पण आजच्या तरुण पिढीला 4-5 वर्षाच्या मुलाला जाड भिंगाचा चष्मा लागतो. हे का? या मोबाईलमुळे, त्या टीव्हीमुळे. दिवसभर याच्यावरती जी किरणं आपल्या डोळ्यामध्ये जातात त्याने आपली नजर कमकुवत होती मंडळी. अतिशय मोठा धोका आहे. प्रत्येकाने सांभाळा, तुम्ही स्वतःही सांभाळा आणि तुमच्यापेक्षा तुमच्या लहान मुलांना सांभाळा. त्यांच्या हातात जास्त वेळ मोबाईल देऊ नका. आणि त्यांना तर मी म्हणतो मोबाईलची काही गरजच नाही. मुलांना कशाला हवाय मोबाईल? तुम्ही वापरा मोबाईल, पण मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका. तुम्हाला टाइम हवा, तुमचा टाइमपास व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही मुलांच्या हातामध्ये मोबाईल देता आणि स्वतः बिनधास्त राहता. पण त्याचा परिणाम तुमच्या भावी पिढीवरती, तुमच्या मुलांवरती होणार आहे. म्हणून कोणीही मुलांच्या हातात, लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊच नका. बघा आता किती लोकांना दृष्टीहीन होत झाले काय या मोबाईलमुळे. या मोबाईलच्या लहरी एवढ्या खतरनाक आहेत, हे जे किरण निघतात एवढे खतरनाक आहेत की आरपार आपले डोळे भेदून जातात. आपल्या मेंदूवर त्याचा परिणाम होतो. म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्या. सगळ्यांना हात जोडून विनंती करतो, आज पांडुरंगाच्या चरणी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी मोबाईल कमी प्रमाणात वापरा. आपल्या बाळांना जर सुरक्षित ठेवायचं असेल तर त्यांना सुद्धा या मोबाईल पासून मंडळी दूर करा. तर कळकळीची विनंती सगळ्यांना करतो आणि हा गजर ते संपवतो. भ्रमरध्वनीचे संकट येते डोळ सहित होती आंधळे. प्रमोद विनवितो, प्रमोद विनवितो, प्रमोद विनवितो उपाय सांगा. आमचे शिष्य आहेत अमित तानवडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. धन्यवाद धन्यवाद. चिराग विजय पुजारे माझे शिष्य आहेत, त्यांचे चिरंजीव चिराग यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमचे बंडू माळगावे माझे शिष्य आहेत,
500 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा मंडळी. तात्या आले हो. तात्या वर या ना, मला माहिती नव्हतं. या वर या लवकर या. रघुनाथ मुळम आमचे तात्या अतिशय जीवापाड प्रेम करतात आमच्यावरती. मुंबई पासूनची आमची दोस्ती. 200 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. शिष्य आणखी कोणी दिले असते तर लवकर पैसे आणावे. विठ्ठले 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 रघुनाथ. विठ्ठला वाचुनी ब्रह्मणे बोलणी. विठ्ठला वाचुनी ब्रह्मणे बोलणी. विठ्ठला ब्रह्मणे विठ्ठला
अवघाई नाना समजितो समजितो विठ्ठलावरती सांगलीला गोष्टी विठ्ठलावरती सांगलीला गोष्टी विठ्ठलावरती सांगलीला गोष्टी वाया तेही तुम्ही होती जाना वाया तेही तुम्ही होती जाना वाया तेही वचन ते संती मानणे मानणे वचन ते संती मानणे मानणे विपत्ती वावरिया वावरिया विपत्ती वावरिया वावरिया का म्हणे विठ्ठलाची खरा का म्हणे विठ्ठलाची खरा का म्हणे विठ्ठलाची रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पडेल विष्णू गाडी व माझे शिष्य आहेत. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा मंडळी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
सात पाच गवळणी आलिया मिळून यशोदे गाराणी देती एक दोन तीन चार पाच अरे गाडी सकाळची कोण तोर तिर तोर गावे गळे
धन्यवाद. तो आज हरि का भजन करने की कसम, आज हरि का भजन करने की कसम, कसम खाई है मैंने, कसम खाई. तो भाई आज हरि का भजन करने की कसम खाली है मैंने, कसम खा. एक दगड़ा आज इधर कोई भी बिगड़ा, मगर तो भाई मगर झगड़ा न करने की कसम. आज ये कार्तिक एकादशी के दिन में झगड़ा न करने की कसम खाली है मैंने. माझ्या जोडीला साक्षात ईश्वर आहे. नावच त्यांचं काय श्रीधर. श्रीधर म्हणजे कृष्ण, श्रीकृष्ण. आणि त्यात माझ्या जोडीला केवढा भाग्यवान मी आहे बघा. काय माहिती आहे, देवाचा आणि भक्ताचा असा नाता असता. भक्ताचा एवढं जीव असता देवावर, म्हणजे भक्ती करीत असता. तसो मी भक्त देवाक जरी काय बोललो तरी ऐकून घेऊचा लागतो. देवाक मात्र भक्ताक बोललो तो काय कधी करणार. भक्त मात्र किती जरी बोललो तरी त्या देवाक ऐको का, तेवढी भक्ती आहे. असू दे, एक मजा म्हणून. तो वही दुश्मन में हम जंग में हम दोनों दुश्मन, वास्तव में हम दोनों यार है. बरोबर यारी नाही, वो मला गुरुस्थानी आहे. आपला शेर आहे म्हणून म्हणतो. त्यांच्याशी दोस्ती नाही, त्यांच्या चरणावर आम्ही नतमस्तक काय. आणि सगळ्या भजनी बुवांना मी विनंती करी डबल बारी जरी आपण एखाद्या समोरच्या बुवाशी केली तरी त्याचा मान तो त्याला द्यायलाच पाहिजे. पण आजच्या तरुण पिढीला हे समजत नाहीये की ते आहेत म्हणून आपण आहोत. त्याने आजपर्यंत हे राखलं, ही भजन परंपरा त्याने राखली. आज 50-55 वर्ष ते लोक भजन करतायत. 75 वर्ष त्यांचं वय आहे. केस एक पिकला नाही. 15 दिवसांत डांबरीकरण करतो. मंडळी आज 75 वर्ष विचार करा. 75 वर्ष त्यांना पूर्ण झाली आहेत आणि आज ते भजन करतात. आजही एवढा त्यांच्यामध्ये जोश आहे. हे सगळे त्या पांडुरंगाची कृपा आहे. आयुष्यभर त्यांनी नामस्मरण केलं म्हणून त्यांचं तब्येत परमेश्वराने एवढी ठेवली आहे. आणि सगळ्या भजनी बुवांना मी विनंती करेन, नवोदितांना कोणी असू देत मंडळी, समोर नवीन बुवा असू देत, जुना बुवा असू देत, पण बुवा म्हणजे प्रति संत आहे आणि त्याचा मान आपणच राखायचा असतो. तुम्ही प्रतिस्पर्ध्याने जर त्यांचा मान राखला तर तुम्हाला मान मिळणार. म्हणून कोणी कोणाचा उद्धार करू नका. नेहमी एकमेकाचा मान राखा. मनोरंजन तर व्हायलाच हवं, पण मनोरंजन याचा अर्थ असा नव्हे की अगदी खालच्या पातळीपर्यंत जाणं, घरादारापर्यंत जाणं, ह्याला मनोरंजन म्हणत नाहीत मंडळी. ते मनोरंजन आहे. मनोरंजन करण्याचे खूप, तुम्ही जरी नामस्मरणामध्ये रंगून गेलात तरी ते मनोरंजन आहे. कारण आज जी तुम्ही टाळी वाजवणार ती ब्रह्मानंद टाळी आहे आणि ती टाळी तुम्ही एकाग्रत होऊन वाजवता. त्या नादा, त्या ब्रह्मा हरिनामामध्ये दंग होऊन तुम्ही टाळी वाजवता. आणि ही तुम्ही आज रात्री वाजवलेली टाळी निश्चितच त्या पांडुरंगाच्या चरणापर्यंत पोहोचणार. म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा की कोणी कोणाचा अपमान करू नका. दीनतेने जेवढे वागा तेवढे तुम्ही मोठे व्हा. नाही का? सुप्रसिद्ध भजन महर्षी, भजन सम्राट बुवा चंद्रकांतजी तिर्लोटकर यांचे शिष्य श्री प्रवीण गुरव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सगळ्यांना बरकत दे रे देवा बाबा. तो जंग में हम दोनों दुश्मन, वास्तव में हम दोनों यार है. अरे भजन खत्म झगड़ा खत्म, बुआ भजन खत्म झगड़ा खत्म, भजन खत्म झगड़ा खत्म, कहो ना
प्यार होना प्यार आता काय करतात प्यार असो प्यार करत पण उभा तरी करीत जवळ होना गरीब बुवांची आमच्या गवळण आहे चांगली गवळण आहे आपल्या कवाली आहे पांचाळ बुवांची आठवण म्हणून घेतोय तो सुरमे गाणे वाले किती चांगलं सांगितलं या कवालीमध्ये बघा आपला बुवान आपली जी पंचरत्न होऊन गेली विलास बुवा म्हणा कदम बुवा म्हणा पांचाळ बुवा म्हणा चिंतामणी बुवा म्हणा आणखी आपले हे तिर्लोटकर बुवा म्हणा आपले चंद्रकांत तिर्लोटकर आहेत तर त्यांचे गुरु जयराम घाडी बुवा ही पंचरत्न त्यांनी एवढा काही खजाना करून ठेवलाय आमच्या नवीन एका नव्हे 10 नव्हे 50 पिढ्यांना सुद्धा तो संपणार एवढा खजाना आहे आपण फक्त तो लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे बघा आणि किती विचार त्यांचे चांगले होते बघा या कवालीवरून तुम्हाला समजेल आपल्या जे मनात आलं नाही आपल्या जे डोक्यात आलं नाही ते त्याने अक्षरशः लिहून ठेवले बघा ऐका तो सुरमे गाणे वाले तू बेसुरे हुए सवेरा करने वाला सूरज शाम उड़ल जाता आपण फक्त आयुष्यात म्हणतो हे माझं ते माझं ते माझं त्याच्यासाठी आपण ही आपल्या मनामध्ये ईर्ष्या जागृत होते आपण नातीवती जमावून नसतो आणि पण काय आपलं आयुष्य आहे ते या गावामध्ये सांगितलं सकाळी उदय करणारा सूर्य सुद्धा संध्याकाळी अस्ताला जातो रात्री प्रकाश देणारा चंद्र सुद्धा दिवसा दिसत नाही ते तर साक्षात देव आहे त्यांची ही अवस्था तर आपली काय सवेरा करने वाला सूरज उजाला देने वाला चंदा दिन में डूब जाता बगियन में खिला हुआ फूल बगियन में खिला नेहमी फुलं उमलतात पण संध्याकाळी किंवा सकाळ दिवशी कोमेजून जातात त्यांना सुद्धा आयुष्य नाही बघा बगियन में खिला हुआ फूल फिर मुरझा जाता बगियन में खिला हुआ फूल फिर मुरझा जाता हंसता हुआ रानी का पत्ता आगे औरों को डुबाने वाले उस पानी में डूब सोन्याची लंका बघा त्या रावणाची सोन्याची लंका होती 14 चौकडीचा राजा होता आज काय फक्त कधी दसरो येता का कधी जाळत आहोत याची वाट बघत असतावा त्या पावसात यांना राग येतो म्हणालो जाळून देणारच नाही तुमका जाऊ नका उडवून मारा झालो तरी म्हणून तो थांबलोच नाही अजून
सगळा रावण महागया. अरे भस्म करने वाला भस्मासुर भी नहीं रहा. औरों को जलाने वाला दुर्योधन नहीं रहा. पर्वत को उठाने वाला त्रिपुरासुर नया. औरों को जलाने वाले उठी आग में जल गए. पौरस भला वो हिटलर. पौरस भला आपल्याला नावं पण माहिती नाही बघा. या लोकांचा अभ्यास केवढा होता बघा. पंचाळ बुवा, कदम बुवा या पंचरत्नांचा. पौरस भला वो हिटलर हे सगळे अतिरेकी होते. पौरस भला वो हिटलर वो सिकंदर कहाँ गया. दुनिया हलवून टाकली पण ते राहिले ते. त्यांनाही जावंच लागलं म्हणजे. आपण नाव कोणाचं घेतो. फक्त आपल्या राजा छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी आमच्या धर्माचं रक्षण केलं. आज आम्ही इथे जे जमलो या आनंदाने जे उत्सव करतोय तो केवळ आणि केवळ आपल्या राजा छत्रपती शिवाजींमुळे आणि आपल्या राजा संभाजींमुळे. अहो त्या संभाजी महाराजांनी प्राणाची आहुती दिली आपल्या धर्मासाठी. पण आपण काय करतो. आपण आपल्या धर्माचं रक्षण करू शकत नाही. आपण पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण करतो. ते आपल्याला गोड वाटतं आणि आम्ही आमचा धर्म विसरत चाललो. संभाजी राजांना बघा किती हालाल करून मारलं त्या औरंगजेबाने. अंगावरची चमडी काढली. मिठाचं पाणी ओतलं त्याला. फक्त एकच सोबत दिली होती आमच्या राजाला. माझ्या राजाला सांगितलं होतं फक्त तू इस्लाम कबूल कर. इस्लाम कबूल कर. राजाने सांगितलं जीव गेला तरी बेहत्तर. रक्ताचा शेवटचा थेंब माझ्या शरीरात असेपर्यंत अरे औरंगजेब तुला शरण नाही. तुझा धर्म मी कबूल. आणि काय हाल केले बघा. हात पाय तोडले, डोळे काढले, जीभ ओढली. पण राजाने इस्लाम कबूल केला नाही. राजांचं मन तेव्हाही त्यांना वाटत होत असणार आहे आपल्या बाबांना हाक मारावी, वडिलांना हाक मारावी, आपल्या आईला डोळे भरून पाहावं, आईच्या मिठीत जावं. पण त्यावेळी काय परिस्थिती होती त्यांची बघा. अरे जर मिठी मारायची म्हटली, आईला मिठी मारायची म्हटली तर माझ्या राजाला हात नव्हते. बापाला डोळे भरून पाहायचं म्हटलं तर डोळे नव्हते राजाला. प्रेमाने हाक मारावी म्हणाली आई बाबा म्हणायचं म्हटलं तर आपल्या राजाच्या तोंडामध्ये जीभ नव्हती. पण त्यांनी शेवटपर्यंत इस्लाम कबूल केला नाही आणि धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. तो होता माझा राजा संभाजी. जोरात एकदा टाळ्या वागा. अरे काय असे बसला तुम्ही. काहीतरी तुमच्या अंगात त्याला सळसळ दे. मी आज या 70 वर्ष माझा तर वय होय झाला नाही. मी एवढं कुत्तर वरती मी तुम्ही खाली आपले काय. अहो आपल्या धर्मासाठी एकदा तरी पेटून उठा मंडळी सगळ्यांनी. ऐका अरे हुमायूं बाबर अकबर औरंगजेब राम का
ढोली भाजायचे धंदे चालले. कोणाला रामाबद्दल प्रेम नाहीये, पण त्याचं राजकारण करून आम्हाला पॅनिक करून लोक आपली झोळी भरतात. म्हणजे त्याचं सुद्धा राजकारण करतायत लोक. आहे का? राम का नाम हैवानों ने, राम का बदनाम कर दिया, रो रो के कहते होंगे जन्म मुक्त में गवा दिया। परशुराम को मिठाने वाले, परशुराम को मिठाने वाले उस मिट्टी में मिल गए। परममित्र माणिक दळवी बुवा 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा म्हणतो. धन्यवाद. गोपाळा गोपाळा गोपाळा